जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। इंस्टाग्रामचे असे दोन नवीन अपडेट्स आलेत, एकदम छोटे आहेत पण बरेचशे जणांना ते अपडेट्स माहित नाही। जसं की एक इंस्टाग्रामच्या स्टोरीलाच हे दोन अपडेट्स आलेत। हे अपडेट्स कशा पद्धतीतून यूज करायचे, कसे काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आणि हे अपडेट्स तुम्हाला कुठे भेटू शकतात सगळं काय सांगणार। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला हे अपडेट्स भेटले नसतील तर तुम्हाला हे कसे भेटू शकतात ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे अपडेट्स तुम्हाला कोणते भेटले आहेत, कशा पद्धतीतून भेटलेत ते सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। जसं की तुम्हाला माहिती असेल फेसबुक म्हणा, इंस्टा म्हणा, यूट्यूब म्हणा आणि अदर सोशल मीडिया जसं की व्हॉट्सअप म्हणा, ह्या सगळ्यावर आता एआयचे बरेचसे फीचर्स आलेत। एआयचेच असे दोन अपडेट्स तुम्हाला भेटलेले आहेत, नॉर्मली अपडेट्स आहेत पण बरेचशा जणांना माहीत नाही की हे अपडेट्स कशासाठी आलेले आहेत। सगळ्यात पहिले तर प्ले स्टोर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आणि येथून इंस्टाग्राम सर्च करून इंस्टाग्राम आहे ते अपडेट करून घ्यायचा। जर तुमचं इंस्टाग्राम अपडेट नसेल तर अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला घ्यायचा इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर ते अपडेट्स कशासाठी, जसं की मी प्रोफाईलवरती क्लिक केलं, जसं की आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून क्लिक करून येथे फॉलो करू शकता। ओके, आणि येथे काय करता, जसं की समजा आता बघू शकता इथे आपण रील्स अपलोड केले। जर समजा मला ही रील्स आहे, थोडंसं मी आवाज इथून कमी करून घेतो, ही रील्स आधी मला इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवायची असेल तर बघू शकता तिथेच मला हा ऑप्शन भेटला। जसं की इथे मी क्लिक केलं आणि इथे ॲड स्टोरीच्या ऑप्शनवर क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तिथे एक तुम्हाला नवीन ऑप्शन भेटतो स्टोरीला। तो ऑप्शन कशासाठी यूज केला जातो आणि त्याचा फायदा काय सगळं काय तुम्हाला सांगतो। जसं की आता इथे बघू शकता इथे लोडिंग होत आहे, थोडंसं लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तो ऑप्शन तुम्हाला कुठे भेटणार आहे। जसं की आता बघू शकता इथे आपण जी काही आपली रील्स आहे ती स्टोरीला शेअर केली आहे, तर येथे बघू शकता जो की हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल। बघू शकता हा नवीन ऑप्शन ॲड झाला आहे, हा जो की आता तुम्हाला इथे दिसत असेल। हा ऑप्शन कशासाठी आला आहे ते सगळ्यात पहिले ते तुम्हाला सांगतो। इथून बघू शकता ज्यावेळेस तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस काय करू शकता, जी की तुमचा व्हिडिओ असेल त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही वेगवेगळे एआयच्या मदतीतून बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता त्याच्या बॅकला। जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं की आता मी स्टोरीला जो की माझी रील्स आहे ती शेअर केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीतून तुम्हाला दिसणार। बघू शकता इथून तुम्ही जी की आहे कोणतेही बॅकग्राऊंड असेल ते इथून क्रिएट करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीतून क्रिएट करू शकता। जसं ह्या बघू शकता अशामध्ये कलरमध्ये किंवा दुसरं सुद्धा इथून तुम्ही जनरेट करू शकता। जसे पाहिजे तसे एआयच्या मदतीतून तुम्ही बॅकग्राऊंड आहे ते क्रिएट करू शकता, जसं पाहिजे तशा पद्धती बघू शकता अशा पद्धतीतून किंवा पर्सनल तुम्ही इथून एआयच्या मदतीतून क्रिएट करू शकता। इथून बघू शकता इथे जर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे ते दिसत असेल यावर क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळे बॅकग्राऊंड सुद्धा भेटणार। जशा पद्धतीतून पाहिजे तशाच पद्धती स्टायलिशमध्ये तुम्हाला इथे बॅकग्राऊंड भेटून जाणार आहेत। एक छोटंसं हे अपडेट्स आहेत पण याचा फायदा काय होणार आहे, जसं की तुमची स्टोरी समजा 25 ते 30 लोक जर बघत असतील तर त्यात जे काही आहेत आणखीन एक 10 ते 12 जण तर एक्स्ट्रा स्टोरी तुमची पाहू शकतात। अशा पद्धतीतून बघू शकता अशा पद्धतीतून बॅकग्राऊंडला कोणतंही कलरमध्ये अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही आहे ते आता बॅकग्राऊंडला कलर ॲड करू शकता। एकदम छोटंसं अपडेट आणि इथून डन करून आहे ते तुमची जी की स्टोरी आहे ती ठेवू शकता आणि यात एआयच्या मदतीतून जी की आहेत बरेचसेच लोक तुमची स्टोरी आहे ती पाहू शकता आणि एकदम अट्रॅक्टिव्ह स्टोरी वाटणार आहे। ओके, त्यानंतर इथून बॅक येतो जी की दुसरं जी की अपडेट्स आहे ते अपडेट्स काय ते सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। जसं की बघू शकता मी गॅलरीतून एखादा इमेज ॲड केला, जसं की समजा आता मी एखादा इमेज असेल हा ॲड करून घेतला। ओके, ॲड केल्यानंतर इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसतात। बघू शकता इथे 3 लाईन्स आहे, तिथे बघू शकता हा जी की 3 लाईन्स तुम्हाला दिसत असेल। ओके, या 3 लाईन्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला एक नवीन ऑप्शन आता भेटणार आहे। जसं की बघू शकता थोडंसं मी आता इथून जी की आहे इथून मी बॅक घेतो आणि दुसरा एखादा हा जी की इमेज किंवा आता बघू शकता दुसरा एखादा आपण इमेज आहे तो ॲड करून घेऊ। जसं की हा इमेज ॲड केला फिर आपण 3 लाईनवर क्लिक केलं तर इथे हा जो की ऑप्शन आहे तुम्हाला आता हा नवीन ऑप्शन भेटलेला आहे। पण हा ऑप्शन कशासाठी दिला, जसं की तुम्ही ह्या ऑप्शनवर जर क्लिक केला तर तुम्ही ती फोटो तुमचा आहे तो एडिट करू शकता, फोटोमधील कपडे चेंज करू शकता, बरेचशाच गोष्टी आहेत ते तुम्ही चेंज करू शकता। जसा पाहिजे तशा पद्धतीतून फोटो आहे तो चेंज करून घेऊ शकता। जसं की तुम्हाला जे काही गोष्टी पाहिजेत ते तुम्ही इथे टाईप करून आहे तिथून जी काही गोष्टी तुम्हाला ड्रेस चेंज करायचा असेल फोटो तुला चेंज करू शकता। जसं की आता हा फोटो आहे 3 लाईनवर मी क्लिक केलं, येथे क्लिक केलं तर इथून स्काय लिहिलं, आता बघू शकता इथून मी स्काय टाईप केला आणि इथून सेंड केलं तर तुमच्या जी की फोटो असेल त्यात स्काय ॲड होणार आहे। त्यानंतर तुम्हाला ड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्हाला कोणता ड्रेस चेंज करायचा, कशा पद्धतीने चेंज करायचा, फक्त प्रॉम्प्ट टाईप करायचा त्याच्या पद्धतीतून तुमचं एआय आहे ती कोणतीही गोष्ट ती चेंज करणार। थोडंसं माझं इंटरनेट जी काही आहे ते कनेक्ट नसल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे। ओके, जसं की तुम्ही काही गोष्टी चेंज करा, जसं की आता बघू शकता जसं मी स्कायच टाईप केलं तर येथून जी काय स्काय ॲड होणार आहे। परत तुम्ही येथून काय पाहिजे त्या गोष्टी आहेत ते चेंज करू शकता, जशा पाहिजेत तशा पद्धतीतून तुम्ही गोष्टी आहेत ते चेंज करू शकता। जसं की बघू शकता आपण स्काय टाईप केलं आहे तर इथे थोडंसं लोडिंग येणार, इंटरनेट जितक्या फास्ट असेल तिथे बघू शकता आता स्काय चेंज झालं, बघू शकता कशा पद्धतीतून जी की आहे
तुमची जी की बॅकग्राऊंडला स्काय आलं, जसं की आता इथून काही गोष्टी पाहिजेत, जसं की आता लाईट तुम्ही टाकलं, जसं की आता बघू शकता इथून लाईट टाकलं आणि सेंड केलं तर इथं लाईटसुद्धा बॅकला ॲड होणार आहेत. जशा गोष्टी पाहिजेत तशा पद्धतीतून चेंज करू शकता. बघू शकता अशा पद्धतीतून. नंतर ब्लॅक ड्रेस टाकू शकता किंवा आता बघू शकता ब्लॅक किंवा इथून शर्ट मी टाकलं आहे. ओके, असं सर्च केलं तर बघू शकता इथे ड्रेसचा कलरसुद्धा चेंज होतो. बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते तुम्ही इथून चेंज करू शकता. जसं की आता बघू शकता इथून तुम्ही रिफ्रेश जर केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारमध्ये सुद्धा भेटून जाणार आहेत. जसा पाहिजे तशा पद्धतीतून तुम्ही क्रिएट करू शकता. जसं की बघू शकता इथे अशा पद्धतीतून आणि इथे अशा पद्धतीतून चेंज झाला. तुमचा कोणताही फोटो असेल तो तुम्ही प्रोफेशनल पद्धतीतून एडिट करून तुमच्या जे काही स्टोरीला सुद्धा ठेवू शकता किंवा सेव्हसुद्धा करून घेऊ शकता. आता कोणत्याही थर्ड पार्टी ॲपवर जाण्याची गरज नाही. इझिली आहे ती तुम्ही इथून जी काही आहे कोणताही फोटो असेल तर तुम्ही एडिट करू शकता प्रोफेशनल पद्धतीतून. बघू शकता इथून जी काही आहे हा फोटो आपण सिलेक्ट केला आणि इथून 3 लाईनवर इथे क्लिक केलं तर इथं हा ऑप्शन भेटतो. इझिली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.